नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी आशाच रेसिपीमध्ये। तर बघा, आज मस्त आपण तोंडी लावायला किंवा ज्यावेळी घरात भाजी नसेल तर त्यावेळेला आपण ही चटणी बनवून खाऊ शकतो, चपाती किंवा भाकरीबरोबर किंवा टिफिनलाही देऊ शकतो। खूप छान होते ही आणि एकदम टेस्टी होते, सगळ्यांना आवडेल घरात अशी ही चटणी आहे। ती आपण कांद्यापासून बनवलेली ही चटणी आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा। तर बघा, मी हे 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि जास्त साहित्य नाही लागणार आहे ह्याच्यामध्ये, फक्त लसूण आणि कांदा आणि बेसिक मसाले आपले। खूप भन्नाट होते ही रेसिपी, तर एक लाईक करा। तर बघा, एका कढईमध्ये ना मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते जे कांदे होते ते मी छान असे कापून घेतलेले आहेत, लसूणही सोलून छान असं चिरून घेतलेलं आहे। तर आता तेल गरम झाल्यावर फक्त मी जिऱ्याचीच फोडणी देणार आहे, राई वापरलेली नाही आहे। तर मी जवळजवळ 2 चमचे मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। तर हे जे लसूण होते ते मी असे बारीक बारीक ह्याचे पातळ असे चिरून घेतलेले होते, ते पण लसूण आपण टाकून छान असे ह्याचा गुलाबी रंग येईपर्यंत लसूण आपण छान असा परतून घेऊया। ही चटणी खूप छान लागते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर बघा, आता हे जे 4 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले ना, ते पण असे छान असे जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण जाड नाही आहे, जसे आपण भाजीला आपण कापतो त्याप्रमाणेच हे मी असे कापून घेतलेले आहेत। आणि फक्त असे तेलामध्ये आपल्याला सतत परतवत राहायचं आहे, छान असे ट्रान्सपरंट होईपर्यंत। थोडासा रंग आपल्याला ह्याचा गुलाबी करायचा आहे। तर याप्रमाणे सगळे कांदे मी असे छान असे कढईमध्ये परतवून घेणार आहे। ही चटणी खूप छान लागते, तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता, कारण ही खराब नाही होणार, कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे आणि टोमॅटो वगैरे पण मी वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे ही प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता चटणी। आणि ही तुम्ही ना ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। तर बघा, थोडासा कांद्याचा जो रंग आहे तो बदललेला आहे, थोडा कांदा असा ट्रान्सपरंट झालेला आहे बघा। मस्त सतत आपण हे परतवतच राहत आहोत, जितकं जास्त परतवाल ना तेवढी चांगली चटणी आपली लागणार आहे टेस्टला। तर बघा, छान असे बघा परतवून आपण याचं असं गुलाबी रंग केलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना काही मसाले वापरायचे आहेत, अगदी घरच्या साहित्यात आपण ही चटणी बनवलेली आहे। तर बघा, मस्त असे आता भरपूर असा कांदा आपला छान असा रंग ह्याचा एकदम असा बदलून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर बघा, आता आपण मस्त रंग बदलून दिलेला आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, मीठ बेतानेच टाका। आणि हे बघा, ही मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अगदी घरच्या साहित्यात होते ही। आणि मी हा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, हा जवळजवळ मी 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। आणि थोडंसं रंगासाठी मी काश्मीरी लाल तिखटही वापरलेला आहे, अर्धा चमचाच वापरलेला आहे। तर आता हे सगळे मसाले टाकून आपण छान असे परतवून घेऊया। आणि एक मोठा चमचा आपण हा धने आणि जिरेची पावडर पण वापरलेली आहे। तर हे सगळे मसाले आपण छान असे परतवून घेऊया, खूप परतवायचं आहे म्हणजे मसाल्याचा पण सुवास छान येतो या चटणीला आणि खूप भन्नाट अशी चटणी होते। आपल्या जर तोंडाला चव नसेल आजारपणात तर ही चटणी तुम्ही खाल्ली ना तर तुम्हाला जेवणही चांगलं जाईल आणि पोटही भरेल तुमचं। तर बघा, आपण सगळे हे मसाले टाकून छान असं ही चटणी परतवून घ्यायची आहे आणि लगेच 5 ते 10 मिनिटात बनणारी आहे। जर आपल्याकडे भाजीला काही घरात अवेलेबल नसेल तर आपण ही चटणी नक्की बनवू शकतो। तर बघा, ही चटणी तयार झाल्यानंतर आपल्याला शेवटी ना हे मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, असं ओबडधोबड बनवलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, थोडं जाडसर। तर बघा, मी 2 चमचे टाकलेले, नंतर मी 1 चमचा परत टाकलेला होता पण तो शूट नाही झाला, त्याच्यामुळे 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे या चटणीमध्ये। खूप छान लागतं, जेव्हा आपण ही खातो ना तेव्हा असे क्रंचीनेस येतो शेंगदाण्यामुळे, तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही नक्की वापरा। तर बघा, मस्त आपली ही कांद्याची जी चटणी आहे ती खूप छान अशी तयार झालेली आहे। आणि कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कोथिंबीर वापरायची नसेल, जर तुम्ही प्रवासात घेऊन जाणार असाल तर कोथिंबीर नाही वापरली ना तरीही चालेल। तर बघा, आपली ही चटणी तयार झालेली आहे। तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।